बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी भंगलेले स्वप्न, भाग 4. आनंदचे प्रथम वर्ष संपले. रमेशने 12वीची परीक्षा दिली होती तर नयनाने 10वीची. जून महिन्यात निकाल हाती येतील आणि ॲडमिशनची एकच धांदल उडणार आहे. रमेश तर भलताच खुश होता. CETची परीक्षा त्याने आत्मविश्वासपूर्वक दिली होती. आपण नक्कीच मेरिटमध्ये येणार आणि मी सुद्धा दादासारखा मेरिटनुसार शासकीय कॉलेजला ॲडमिशन घेणार. एवढा रात्रंदिवस अभ्यास केला आहे आपण. परीक्षा देवता माझ्यावर अन्याय करणार नाही. आईबाबांचे स्वप्न साकार करणार. प्रतिकूल परिस्थितीवर आरूढ कसं व्हायचं याचं बाळकडू आईबाबांनीच आम्हाला दिलेलं आहे. एप्रिल, मे, जूनचे 3 महिने आपल्या हातात आहेत. तोपर्यंत आपणही काही कष्ट करून 4 पैसे मिळवले पाहिजेत. निदान स्वतःचे कपडे व इतर खर्चाची बेगमी करून ठेवायची म्हणून रमेश सुट्टीच्या कालावधीत रमणलाल यांच्या रेडीमेड कापड दुकानात टेम्पररी कामाला जाऊ लागला. दरमहा 6,000 रुपये पगार देण्याचे रमणलाल शेठने कबूल केले होते. रमेश रमणलालच्या रेडीमेड कापड दुकानात कामाला जाऊ लागला. नयना एकटीच घरी असायची. बाबा ड्युटीवर जायचे. आई बाजारमध्ये कामाला जायची. आता रमेशही रेडीमेड कापड दुकानात कामाला जातो. आपण घरकामाला हातभार लावला पाहिजे म्हणून नयना संध्याकाळी घरातील स्वयंपाक करायची. आई रोज सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची. घरातील प्रत्येकजण दैनंदिन कार्यचक्राला झुंपले गेले होते. पेपर टाकणे, दूध पिशव्या टाकणे, शाळेतील झाडलोट करणे, दैनंदिन कामे करणे या सर्व दगदगीतून सदा कंटाळून जायचा. परंतु आपली दैनंदिन कामे करताना कायम प्रसन्न चेहऱ्याने हसतमुख राहून काम करत राहायचा. सदाला नकार देणे माहीत नव्हते. सदाचा नम्र स्वभाव, कष्टाळू स्वभाव यामुळे सर्व परिचितांमध्ये सदाविषयी आपुलकी होती, स्नेहभाव होता आणि मुख्य म्हणजे त्याची जिद्द मुलांना शिकवण्याकरिता होती. अपार कष्ट करण्याची तयारी, शिक्षणाबद्दल असणारी आस्था यामुळं लोक त्याला आपुलकीने वागवत होते. मुख्याध्यापकांचा तो लाडका सेवक होता. शाळेतील विद्यार्थी सदा मामा म्हणून संबोधत होते तर इतर लोक सदा काका म्हणत होते. सदा म्हणजे सदा सेवेला तत्पर असणारा, आपलं वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या सेवेला धावणारा, सदा मितभाषी होता. तो घरी मुलांना कायम चांगुलपणाची शिकवण द्यायचा. चांगला विचार करा, चांगलं होईल असं म्हणायचा. चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतात, वाईट कर्माची वाईट फळं मिळतात. असत प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीने विजय मिळवता येतो. आपली सत्यशील सत्वशील वृत्ती जपली पाहिजे. खरं कधी सोडू नये, खोटं कधी वागू नये. चहूबाजूने संकटे आली तरी घाबरून जाऊ नये. आपला मार्ग आपणच शोधायचा असतो. एक ना एक दिवस सुखाची सावली भेटते. कुठलीच गोष्ट फुकट घ्यायची नसते. प्रयत्नाअंती परमेश्वर म्हणायचं असतं. नशिबावर हवाला ठेवून कधी गप्प बसायचं नसतं. उपकार कर्त्याची जाणीव ठेवायची. देव दगडात नसतो, माणसात असतो. माणुसकी जपा, मानवतेला जपा. पोरांनो, खूप शिका, खूप खूप मोठे व्हा. सकाळ संध्याकाळ सदा आपल्या मुलांना उपदेश करायचा. होय बाबा होय, कितींदा पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहात. रोजच हरिकीर्तन लावल्याप्रमाणे आमच्या मागे भुणभुण लावता. रमेश जरा राग्यानं म्हणाला. अरे बाळा, तुम्हाला वडिलांनी सांगितले पाहिजे. सांगण्याचा त्यांना तो अधिकार आहे. तुमच्याकरिता ते किती कष्ट करतात याची जाणीव ठेवा जरा. अंगाचं कातडं हाडाला चिटकून बसलंय. तीळभर मांस त्यांच्या अंगावर राहिलं नाही. तुमच्या काळजीने गालफाड जाग्यावर बसली. थोडं तुमच्या हितासाठी 4 शब्द सांगितले तर तुम्हाला राग येतो. पोरांसाठी बापाचं काळीज कसं तीळ तीळ तुटतं हे तुम्हाला बाप झाल्याशिवाय समजणार नाही.
मालन मध्ये भाग घेत म्हणाली. अगं मालन, रमेश उलट बोलला तरी आपलाच मुलगा आहे. एवढं कशाला त्याचं बोलणं मनावर घेतेस? हे पोरकट वय असतं. आपण एवढं मनावर घ्यायचं नसतं. मुलं मुलंच असतात. त्यांच्या हातून चुका होणं साहजिकच आहे. पण आपण आईबापांनी चुकायचं नसतं. आपलं कर्तव्य आपण करायचं असतं. सदा शांतपणे मालनची समजूत काढत होता, तर नैना बाबांची शांत संयमी समंजस वृत्ती लक्षात घेऊन रमेशचा तापटपणा कसा चुकीचा आहे हे लक्षात घेत होती. पतसंस्थेकडून 1,80,000 लोन घेतलं आणि देशपांडे सरांकडून 20,000 रुपये हात उसने घेतले आणि आनंदच्या द्वितीय वर्षाची शैक्षणिक फी, टर्म फी, हॉस्टेल फीची तरतूद केली. आनंद नको म्हणत होता तरी त्याच्यासाठी 2 चांगले ड्रेस घेतले. मोठा मुलगा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करतोय. धाकटा रमेश नशीब कसं आजमावतोय ते पाहूया. 4-2 दिवसात त्याचाही रिझल्ट अपेक्षित आहे. नैना 10वीत चांगल्या मार्काने पास झाली होती. तिचा अजून तरी खर्च मर्यादित होता. आनंदच्या शिक्षणासाठी सहकारी बांधवांनी पहिल्या वर्षी सहकार्य केलं होतं. त्यांच्या भरघोस आर्थिक सहाय्यामुळे तेव्हा प्रश्न सुटला होता. परंतु प्रत्येक वेळी मदतीशी याचना करणं बरं नव्हे हे सदा जाणून होता. रमेशने जिद्दीने अभ्यास करून 12वी विज्ञानमध्ये 92% गुण मिळवले. ग्रुपला मेरिट लिस्टमध्ये आला होता. कोणत्याही क्लासशिवाय नियोजनबद्ध अभ्यास करून रमेशने यशाला गवसणी घातली होती. म्हणून सदाने 1 किलो पेढे आणून स्टाफमध्ये चाळीतील शेजाऱ्यांना आनंदाने वाटले होते. अशी हुशार पोरं आपल्यासारख्या गरिबाच्या पोटी जन्माला आली याचा सदाला व मालनला मनापासून आनंद झाला होता. रमेश पुढची स्वप्न रंगवत होता, तर सदापुढे रमेशच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न वासून उभा होता. रमेशने मिळवलेल्या घवघवीत यशाचा आनंद सदा एकीकडे साजरा करत होता, तर दुसरीकडे आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा ह्या चिंतेत सदा रात्र व्यतीत करीत होता. पण किंचितही दुःखाचा लवलेश चेहऱ्यावर दाखवत नव्हता. इच्छा असेल तर चांगला मार्ग निघतो. सन्मार्गाच्या वाटेवरनं वाटचाल करत मुलं मोठी कर्तबगार झाल्याचं बघायचं आहे. हेच स्वप्न उराशी बाळगून सदा आणि मालन झपाटल्या गत कष्ट करत होते. पैसा मिळवत होते. कोणी आनंदाने त्यांचे कौतुक करायचे, तर कोणी नको ते टोमणे मारायचे. सदा व मालनला अशा गोष्टी आता अंगवळणी पडल्या होत्या. दोष त्यांचा नव्हता, त्यांच्या गरीब परिस्थितीचा होता. पण आपल्या गरिबाच्या पदरात दैवानं टाकलेलं दान महत्त्वाचं आहे. अशी हुशार बुद्धिमान मुलं आपल्या पोटी जन्माला आली हे आपलं भाग्यच म्हणायचं असं दोघांनाही वाटायचं. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला रमेशचा नंबर लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ लोणेरे, विद्यापीठाची अवाढव्य प्रशस्त इमारत, सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये निसर्गवेलीने भरलेल्या सुंदर वातावरणात प्रशस्त इमारत, तज्ज्ञ प्राध्यापक. अतिशय वेगळ्या वातावरणाने रमेशचे डोळे दिपून गेले होते. नाममात्र फीमध्ये इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न साकारणार होतं. 25,000 रुपये फी, हॉस्टेल मेसचे साधारण 20,000 रुपये आणि किमान पॉकेट मनी दरमहा 1,000-1,200 रुपये लागणार होते. दादांच्या फीसाठी बाबा लाखो रुपये जमवू शकतात, तर माझ्या शिक्षणासाठी वर्षाला 50-60 हजार रुपये सहज खर्च करू शकतील. बाबा नाही म्हणणार नाहीत याची रमेशला खात्री होतीच. सदा दरमहा 1,000 रुपये पोस्टाच्या बचत योजनेत भरत होता. मुदत पूर्ण व्हायला अजून 4 महिने अवकाश होता. मुदतीपूर्वी बचत खाते बंद केले तर व्याज कमी मिळेल, परंतु थोडंफार नुकसान झालं तरी चालेल. परंतु आजच पोस्टात जाऊन बचत खात्यावर रक्कम काढली पाहिजे आणि रमेशच्या इंजिनिअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा केला पाहिजे. म्हणून सदा बचत ठेव योजनेचे पुस्तक घेऊन पोस्टात गेला. पोस्ट मास्तर साहेब, माझं बचत खातं बंद करायचं आहे जी. काही खात्यावर रक्कम जमा असेल ती मला आजच पाहिजे. सदा अति उत्साहात अति घाईत आहे हे बघून पोस्ट मास्तर म्हणाले, सदाशिवराव, मुदत पूर्ण होण्यास केवळ 4 महिने बाकी आहेत. मुदतीअंती रक्कम घेतल्यास तुम्हाला 4 पैसे जादा मिळतील.
मुदतीपूर्वी कशासाठी खाते बंद करताय? तुमचं आर्थिक नुकसान होईल. पोस्ट मास्तरने आपलं मत व्यक्त केलं. साहेब, ते किरकोळ नुकसान होईल, परंतु मुलगा प्रवेशापासून वंचित राहिला तर एका भावी इंजिनियरचं कायमचं नुकसान होईल. माझ्या मुलाला शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळतोय. तो परवा प्रवेशासाठी जाणार आहे. आपली बचत आपल्या उपयोगाला आली पाहिजे. फायनल विड्रॉल आजच करायचं आहे. सदा ठामपणे म्हणाला. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुमची बचत आहे. तुमच्या इच्छेनुसार केव्हाही काढू शकता. विड्रॉल स्लिप भरून द्या. बँक अकाउंट नंबर द्या. तुमच्या खात्यावर तुमची रक्कम परस्पर जमा होईल. तुम्हाला पाहिजे तेव्हा बँकेतून पैसे काढता येतील. सदाशिवराव, तुमचे मनापासून कौतुक करायला हवे. एक मुलगा मेडिकल कॉलेजला तर दुसरा इंजिनिअरिंग कॉलेजला. मुलांच्या शिक्षणाकडे अट्टाहासानं लक्ष पुरवणाऱ्या तुमच्यासारख्या जिद्दी बापाला सलाम केला पाहिजे. पोस्ट मास्तर आपुलकीने सदाचे कौतुक करीत होते, अभिनंदन करीत होते. सदा आपल्या मुलांच्या घवघवीत यशानं भारावून गेला होता. रमेशच्या ॲडमिशनच्या पैशांची तरतूद झाली. आनंद सुट्टीवर आला होता, त्यामुळं रमेशसोबत आनंदही लोणेर येथे ॲडमिशनसाठी गेला. घाटातून एसटीने प्रवास करताना रमेशचे मन वेगळ्याच विश्वात रमत होतं. एका बाजूला उंचच उंच डोंगर, कड्या कपारी, तर दुसऱ्या बाजूला खोल खोल दऱ्या. त्यातून नागमोडी वळणे घेत एसटी धावत होती. त्यापेक्षा अधिक गतीने रमेशचे मन धावत होते. आनंददादाचे शिक्षण मार्गी लागले. आता माझेही प्रवेशाचे काम होईल. शिक्षण पूर्ण करून इंजिनियर होईन. आईबाबांचे स्वप्न साकार करेन. इथून पुढे 4 वर्ष अधिक कष्ट, अधिक अभ्यास करून सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचं. आजवर जीवनात झालेली आर्थिक हेळसांड आणि उपेक्षित कष्ट करीत जगणंही संपेल. परंतु अजून 4 वर्ष सर्वांना जिद्दीने, चिकाटीने आणि नम्रतेने वागले पाहिजे. हा बाबांचा संदेश पूर्णपणे अंमलात आणला पाहिजे. रमेश विचारतंद्रीत असतानाच लोणेर फाटा आला. रमेश व आनंद लोणेर फाट्यावर एसटीतून उतरले व विद्यापीठात जाण्यासाठी रिक्षा केली. 5 मिनिटातच विद्यापीठात पोहोचले. प्रवेश फॉर्म भरून रीतसर पावती घेतली. हॉस्टेलचे पैसे भरले. मेसचे पैसे दरमहा भरायचे होते, त्यामुळं चिंता नव्हती. समोरच्या कॅन्टीनमध्ये जाऊन भाजी मागवली. आईने येताना बरोबर चपात्या दिल्या होत्या. चपाती भाजी दोघा भावांनी पोटभर खाल्ली. तासभर फिरून विद्यापीठ पाहून घेतलं. तेथील लायब्ररी हॉल भले मोठे होते. अभ्यासिका शांत रमणीय होती. सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत्या. तेथील वातावरण पाहून रमेश आनंदून गेला. रमेश मनात विचार करीत होता. आज मी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आहे, परंतु 4 वर्षानंतर क्वालिफाईड इंजिनियर म्हणून बाहेर पडेन. माझं भावविश्व, आयुष्यातील सुंदर स्वप्न मला साकारायचं आहे. या चकचकीत वातावरणात मलाही बुद्धी कौशल्याने चकाकायचं आहे. आनंदावर रमेश प्रवेश घेऊन दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले. आनंद, तू आला म्हणून हेरपाटा वाचला. वडील भावाच्या नात्यानं ज्येष्ठ बंधूचं कर्तव्य पार पाडलं. अहो, मी असं काय केलं? फक्त रमेश बरोबर गेलो, प्रवेश फॉर्म भरला, फी भरली आणि परत आलो. खरं तर तुमचे अपार कष्ट, मेहनत आहे. आमच्या शिक्षणाकरिता रात्रंदिवस धडपडता. तुम्ही दोघांनी आमच्यासाठी खूप सोसलंय, खूप भोगलंय, याची जाणीव आहे आम्हाला. केवळ तुमच्या धडपडीमुळे आमचं शिक्षण चालू आहे. समाजात आमच्यासारखी कितीतरी हुशार मुलं आहेत, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. परंतु तुम्ही परिस्थितीवर मात करून आम्हाला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहात. आमच्यावर तुमचेच अनंत उपकार आहेत. अरे मुलांनो, त्यात उपकार कसले? आम्ही आईवडिलांचं कर्तव्य पार पाडत आहोत. आपल्या चिमण्या बाळांचं संगोपन चांगलं करावं, त्यांना चांगलं शिक्षण देऊन सन्मार्गाच्या वाटेवरनं चालायला शिकवावं, तुमचं ध्येय पूर्ण करावं म्हणून आमची धावपळ असते. एकदा तुमचं शिक्षण पूर्ण झालं,
आणि तुम्ही नोकरी धंद्याला सुरुवात केली म्हणजे आमची धावपळ आपोआप थांबल. थांबा म्हणायची गरज लागणार नाही. तुमच्या पंखात बळ येईल तेव्हा निसर्गचक्राप्रमाणे वयोमानानुसार आमचंही पाय थकतील. दृष्टी पैलतीराकडे लागेल याची जाणीव आहे. सदा निर्धारानं पुढील जीवन सत्य ओळखून म्हणत होता. पाय गळाटायला थकायला असं काय झालंय? तरण्या घोड्यासारखं पळताय. पहाटे 5 पासून भिंगरीवाणी सायकल पळवताय. मी 1 पाऊल टाकलं की तुम्ही 2 पावलं टाकताय. वाघावानी हिंमत आहे माझ्या नवऱ्यात. आनंद आणि रमेशला खांद्यावर घेऊन रेसच्या घोड्याप्रमाणे पळायची ताकद आहे तुमच्यात. वय माझ्या कपाळावर बंद्या रुपया एवढं ठसठशीत कुंकू लावत आली या. उग काय बाय बोलायचं नाही. मालन आपले घारे डोळे सदावर रोखून पाहत म्हणत होती. आईला चांगलंच जमतंय बुवा. बाबांची बोलतीच बंद करते. आजपर्यंत आम्ही कधी पाहिलंच नव्हतं बाबा. आनंद असे म्हणताच मालन थोडी लाजली आणि गप्प बसली. सदा मनात चमकून गेला. आनंद मेडिकल कॉलेज शिकत शिकत कृष्णा मेडिकल स्टोअर्समध्ये पार्ट टाईम काम करत होता. मेडिकल स्टोअर्सच्या मालकांची मुलगी पूजा तिच्या पप्पांकरता घरून कॉफी घेऊन आली होती. आनंद दुकानात काम करतोय हे पाहून पूजाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आनंद अतिशय हुशार अभ्यासू मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आपल्या पप्पांच्या दुकानी नोकरीचं काम करतो आहे. कॉलेजमधील अनेक मुली त्याच्याशी बोलण्यासाठी धडपडतात. त्याच्या नोट्स मागून घेतात. अक्षरशः त्याच्यासाठी झुरतात. पण हा कोणाची दखल का घेत नाही हे आज तिला समजलं. आनंदची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे म्हणून तो मित्र अथवा मैत्रिणीसोबत कॅन्टीनला कधी दिसत नाही, की कोणत्या मुलीवर भाळत नाही, की आकर्षित होत नाही. कारण त्याची मजबुरी. पण मला ओळखतो की नाही? बहुतेक ओळखत तरी नसावा, किंबहुना ओळखूनसुद्धा ओळख दाखवत नसावा. काही का असेना माझ्या पप्पांना तो माझ्याच वर्गात शिकणारा मेडिकल कॉलेजचा स्टुडंट आहे हे माहीत आहे का? कदाचित मी काहीतरी विचारणं किंवा बोलणं हे पप्पांना आवडणार नाही आणि पप्पांना ते समजलं तर पप्पा त्याला कामावर ठेवून घेणार नाहीत. पप्पांचा भलताच गैरसमज होईल. म्हणून पूजा आनंदबरोबर न बोलताच आपली स्कूटी स्टार्ट करून घरी निघून गेली. कळत नकळत आनंद घामाघूम झाला होता. म्हणजे आपल्या क्लासमधील पूजाच्या पप्पांचं हे मेडिकल दुकान आहे तर. कदाचित तिने काही विचारलं असतं, माझ्याशी काही बोलली असती तर काय सांगावं या विचारानं मनात थैमान घातलं होतं. मी काम करतो, काम करून 4 पैसे मिळवतो, यात कमीपणा कसला आलाय? असेल ती श्रीमंत बापाची पोर, मला काय त्याचं? पण पूजा मात्र सालस आहे, सरळ मार्गी, नाकासमोर चालणारे आहे आणि मर्यादशील आहे. नाहीतर बाकीच्या पोरापोरींचा कायम थिल्लरपणा चाललेला असतो. पानसट विनोद, गप्पा टप्पा, नखरे आणि श्रीमंतीच्या तोऱ्यात फिरणे. रोज नवा बकरा गाठायचा चहा पाण्यासाठी. त्यांना गंडवायचे हेच उद्योग चाललेले असतात. श्रीमंत बापाच्या पैशावर मस्त मौज मजा करण्यात मशगूल असले बरेच जण त्याच्या नजरेसमोर दिसत होते. कदाचित मी तिच्या मेडिकल स्टोअर्समध्ये कामगार म्हणून काम करतोय हे इतर मित्रमैत्रिणींना सांगणार तर नाही ना ती? सांगितलं तर काय फरक पडतोय म्हणा. कोणी सहानुभूती दाखवतील तर कोणी टोमणे मारतील. माझ्या गरीब परिस्थितीकडे तुच्छतेने बघतील. इतरांचा विचार करून चालणार नाही. बघणारे बघतील, हसणारे हसतील. कोणी काही आपली परिस्थिती बदलू शकणार नाही. माणूस आजचं उद्या विसरतो, फक्त चालू घडीच बघतो. परंतु मला तसं करून चालणार नाही. कालचा, उद्याचा, भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. क्षुल्लक कारणांचा, गोष्टींचा विचार करून चालणार नाही. अशा अनंत विचारांच्या गर्तेत असताना मालकाच्या आवाजाने आनंद भानावर आला. अरे आनंद, दुकान बंद करायची वेळ झाली. कॅश काउंटरवर बसून बसून मला खूप कंटाळा आलाय. तू कामावर आल्यापासून मंगेश लवकर सटकून जातो. भडव्याला सवलत दिली की डोक्यावर बसतो.
चल आटप, दुकान बंद कर म्हणत मालक उठले. दुकानाचे शटर खाली घेऊन दुकानाची कुलपे लावली. कुलूप नीट लागले की नाही हे कुलपाला एक दोनदा उडून खात्री करून घेतले. मालकाची ही नेहमीची सवय होती. कॅशबॅग गाडीच्या डिकीत ठेवून मालक निघून गेले. तर आनंद भुकेल्या पोटाचं खळगं शांत करण्यासाठी हॉस्टेलच्या दिशेनं झपाझप पावले टाकत गेला. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये गेल्या गेल्या पूजा आनंदकडे पाहत होती. हो, हाच तो. काल खात्री वाटत नव्हती, पण आज खात्री पटली. हाच तो पप्पांच्या दुकानी पार्ट टाइम नोकरी करणारा आनंद. आपण मधल्या वेळेत गाठून विचारावं का? त्याचा अंतरंगही जाणून घेता येईल. असेल त्याची काहीतरी मजबुरी. आपण विचारणं योग्य होणार नाही. कदाचित त्याचा स्वाभिमान दुखावेल. पण सहज बोलायला, ओळख वाढवायला काय हरकत आहे? आपण इतर मुलींप्रमाणे छचोर तर मुळीच नाही. आनंद चांगला स्मार्ट देखणा मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे अति हुशार आहे. त्याची रँक नंबर 1 कायम असते. या अभिमानाच्या गोष्टी आहेत. त्याच्याशी मैत्री करायला, हितगुज वाढवायला काय हरकत आहे? दुसऱ्या क्षणी दुसरा विचार तिच्या मनात चमकायचा. आपला खडूस बाप आमच्या निकोप मैत्रीच्या नात्याला गालबोट लावून त्याला अपमानास्पद वागून कामावरून काढून तर टाकणार नाही ना? तूर्त तरी असा विचार मनात आणणे बरे नव्हे. पूजाला लेक्चर ऐकण्याचा कंटाळा आला होता. ती आज भलतीच अबोल होती. नेमकं तिचं काय बिनसलंय हे जाणून घेण्याकरता सोनमने पूजाच्या चेहऱ्यासमोर बोटाने चुटकी वाजवली आणि नखरेल सोनम भुया उडवत म्हणाली, काय पूजा, कुठे हरवलीस? आज तुझा मूड दिसत नाही. म्हटलं हिचं मनरूपी पाखरू कुठं घुटमळते बघावं. या आमच्या अबोल मैनेला कोणत्या रागूने भुरळ घातली की शीळ मारली? सोनम, तसं काही नाही ग. तू भलता गैरसमज करून घेऊ नकोस. पूजा स्वतःला सावरत म्हणाली. तसं काही नाही म्हणतेस आणि मग कोंबडी झुरल्यावानी का झुरणी लागली ती? तुला कोण काय म्हणालं का? तुला कोणी दुखवलं का? की कोणाच्या प्रेमात पडण्या अगोदर त्यानं तुला झिडकारलं? अगं, एक प्रयत्न फसला म्हणून हतबल व्हायचं नाही. गेला उडत जा म्हणायचं. दुसऱ्याला हाताळायचं. मग पहिला पागल होऊन मागे लागेल. मग तेव्हा त्याला बोटावर खेळवायचं. अगं, बाईकडे 36 नखरे असतात. त्यातला एक नखरा दाखवला तरी पुरुष पागल होतात. तुझा प्रॉब्लेम काय आहे ते मला सांग. बिनधास्तपणे सोनम बोलत होती. तसं नाही सोनम. तो आनंद आमच्या मेडिकल दुकानात पार्ट टाइम नोकरी करतो. एवढं काम करून अभ्यासात पहिली रँक कायम ठेवतो. त्याच्या नम्रतेचा, अभ्यासवृत्तीचा, या सरळमार्गी संस्कारी गरीब मुलाच्या परिस्थितीचा मी मनोमन विचार करते आहे. त्याला काही मदत करता येईल का याचा मी विचार करते आहे. अगदी निरपेक्ष भावनेनं बरं का. पूजा सोनमला भाबडेपणानं सरळ सांगत होती. आनंद तुझ्या दुकानी पार्ट टाइम काम करतो? मग सोप्पं आहे. पार्ट टाइम सगळ्याच कामाला वापरून घ्यायचा. नको वाटेल तेव्हा कामावरून हाकलून द्यायचं. भावनिक गुंतत बसायचं नाही. मी तुला प्रॅक्टिकली सांगते. असं सोनम काहीतरी सांगत होती. परंतु सोनमने तिच्या मनात, हृदयात आनंदाला केव्हाच विराजमान केलं होतं. सोनमला तिच्या सौंदर्याची घमेंड होती. अनेक नखरे करून देखील आनंद आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आता त्याला अवमानित करून त्याचा स्वाभिमानी ताठ स्वभाव गर्भगळीत केल्याशिवाय ही सोनम सोडत नसते. या निर्धाराने सोनम पेटली. पोर्चमधून मुलींचा घोळका समोरून येत होता. उलट दिशेने आनंद आणि त्याचा मित्र संदेश आपसात काहीतरी बोलत चालले होते. तेवढ्यात समोर आलेल्या सोनमच्या घोळक्याने आनंद व संदेशला घोळात घेतले. जणू काही मुलींनी त्या दोघांना अर्धवर्तुळात वेढा घातला. हॅलो, हाय, काय चाललंय स्कॉलर मंडळींचं? आपल्या केसांची झुलपे उडवत नेत्रकटाक्ष टाकत सोनम म्हणाली. काही नाही,
आम्ही दोघं लायब्ररीकडे चाललोय. काही प्रॉब्लेम आहे का? आनंद म्हणाला, मला नो प्रॉब्लेम, पण मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व करू शकते. मलाही तसा काही प्रॉब्लेम नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटतंय. असं आनंद म्हणताच, प्रॉब्लेम नाही म्हणतोस आणि पूजाच्या मेडिकल दुकानात पार्ट टाईम जॉब करतोस? अरे केवढी धावपळ होत असेल. मला वाटतं पूजाला डोळ्यांसमोर ठेवून पार्ट टाईम कामाची नाटकं चालली नाही. काहीतरी दोघांच्याही मनात सावळा गोंधळ दिसतोय, हे मात्र नक्की, असं मला वाटतंय. बेधडकपणे सोनम बोलून गेली. सोनम, तू हे काय भलतं सलतं बोलतेस? तू इतकी विक्षिप्तपणे बोलशील असं मला वाटलं नव्हतं. पूजा हिरमुसून म्हणाली, हे पहा, माझा हा वैयक्तिक प्रश्न आहे. तो असा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही. तरीसुद्धा पूजाविषयी कोणाचा गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतो. होय, माझी परिस्थिती गरिबीची आहे, म्हणून 4 पैसे कमविण्यासाठी मी मेडिकल दुकानात काम करतो. ते दुकान पूजाचं आहे हे आजपर्यंत मला माहीत नव्हतं. मी माझ्या शिक्षणासाठी, पोटासाठी पार्ट टाईम जॉब केला तर तुमचं काय बिघडलं का? कोणाचं फुकट तरी घेत नाही ना. आणि सोनम, असल्या गोष्टीत इंटरेस्ट घेण्याऐवजी जरा अभ्यासात इंटरेस्ट घे. आई वडिलांनी दिलेला पैसा सार्थकी लावा आणि प्लीज यावर कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका, ही विनंती. म्हणत आनंद मुलींच्या घोळक्यातून बाहेर पडला. आनंद मनातून खचला होता. कळत नकळत सोनमने आपल्या गरीब परिस्थितीला डिवचलं होतं. सोनम तिच्या बापाची एकुलती एक लाडकी मुलगी होती. सोनमचे पप्पा उद्योगपती होते. त्यांना पैसा ही गोष्ट क्षुल्लक वाटत होती. लाडक्या लिकीचे हट्ट पुरवण्याकरता वाटेल तेवढा पैसा पाठवत होते. फिरायला कार होती. सोनम आपल्या श्रीमंतीच्या, बुद्धीच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रत्येकाला हवं तसं वाकवत होती. पण गेल्या 2 वर्षात आनंद तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. आणि सोनम मात्र, आनंदला माझ्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचवायला लावेन तरच मी नावाची सोनम, असं म्हणत होती. पूजाच्या ईर्षेनं तिचं आनंदसाठी अंतकरण पेटलं होतं. आपल्या तापलेल्या तनाला, मनाला आनंदच्या आनंदी फुंकरीची ती तन्मयतेने वाट बघत होती. परंतु आनंद मात्र घरचं दारिद्र्य आठवून आपले उचित कर्तव्य लक्षात घेऊन अशा क्षणिक सुखाच्या मोहाला बगल देत होता. लोणेर येथे रमेश चांगलाच रुळला होता. ऊन पावसाचा खेळ बघत होता. श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरली होती. निसर्गसृष्टीनं वेगळंच रंग रूप धारण केलं होतं. रमेशचा रोजचा दिवस कॉलेज, अभ्यास, खेळ, तसेच संध्याकाळी तासभर भटकंती असे मस्त मजेत दिवस चालले होते. बाबा दरमहा पैसे पाठवत होते. चिंता कशाची नव्हती. सदा आणि मालनी यांची अवस्था घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे झाली होती. रोजच्या कामाच्या रगाड्यातून मान वर करता येत नव्हती. जवळ मुलं होती तेव्हा खर्च कमी होता, परंतु उच्च शिक्षणाचा खर्च सदासारख्या सामान्य पालकाला परवडणारा नव्हता. पण तरी जिद्द सोडायची नाही. अहोरात्र काम करायचं, पैसा मिळवायचा आणि आनंद व रमेशच्या शिक्षणासाठी बँकेतून मनी ट्रान्सफर करायचे. याच ध्यासाने प्रेरित होऊन सदा व मालन झपाटल्यागत काम करत होते. कोणी पाहुणा रावळा आला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला, त्यांचं आगत स्वागत करायला मालनकडे सदाकडे वेळ नव्हता. दिवस केव्हा उगवला आणि केव्हा मावळला हेही दोघांच्या लक्षात येत नव्हतं. अरे सदा, तू हल्ली कामात एवढा व्यस्त असतोस की आमच्याशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. आता काय तू हवेत चालणार बाबा. एक पोरगा डॉक्टर, एक पोरगा इंजिनियर होणार. देशपांडे सर हसत हसत सदाला म्हणाले, ही सर्व कृपा तुमचीच सर. तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. मी एकटा काय करणार होतो. जेव्हा अनेकांचा हातभार लागतो तेव्हा एखादी चांगली गोष्ट होते. याचा मला चांगला अनुभव तुम्हीच दिला आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, प्रेरणा हेच आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. सदा म्हणाला,
सदा, तू खर्चाला घाबरू नकोस. शो पांडू शिपाई अजून गबरू आहे. तुला पैसे कमी पडले की मला सांग. तुला जमेल ती मदत करायला मी तयार आहे. अरे, तुझ्या आनंदाला 10,000 दिले. मी दिलेले पैसे सत्कारणी लागले. सदा, तुझा सल्ला मी मांडला. अखेर पुण्याई फळाला आली. आमच्या हिला 15 वर्षानंतर दिवस गेले. माझे दारूचे व्यसन सुटले. वांजुटा म्हणून शेजारी पाजाऱ्यांनी पै पाहुण्यांनी बोलून बोलून बेजार केलं होतं. जो तो म्हणायचा, घरात पाळणा कधी हालायचा, घरात पाळणा कधी हालायचा. मग मला बी लई राग यायचा. रागाच्या भरात दारू प्यायचो आणि बायकोला बडव बडव बडवायचो. एवढा पैसा दारू संपवला. त्यानं माझ्या पदरी फक्त अपमानच यायचा. पण छोट्याशा सत्कर्मानं माझं नशीब पालटलं. सदाच्या संगतीमुळं आणि सरांच्या उपदेशामुळं माझ्यात कायमचं परिवर्तन झालं. देवदयेनं बायकोला दिवस गेले. बरं का सदा, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पांडू भलताच खुशीत बोलत होता. पांडूचं बोलणं ऐकून सदा व देशपांडे सर दोघांनाही मनापासून आनंद झाला होता. देशपांडे सर पांडूला गमतीनं म्हणाले, मग काय पांडोबा, आम्हाला लवकरच पेढे मिळणार म्हणायचं. अहो, पेढा असू द्या नाहीतर बर्फी असू द्या, पण तोंड गोड करणार. एकदा का पाळणा हल्ला म्हणजे घरात 2 वर्षाला पाळणा हलत राहील. हां, एक मात्र खरं, मी सदासारखा त्रिकोण पूर्ण करणार नाही. हम दो हमारे दो म्हणत जिंदाबाद. पांडू आनंदात बोलत होता. अरे वा, म्हणजे तुझं पुढचं सर्व प्लॅनिंग तयार आहे म्हणायचं. पांडू, तुझ्या वागण्यात बोलण्यात झालेलं परिवर्तन लक्षात घेऊन खरोखरच साखर वाटली पाहिजे. सदा दिलखुलासपणे हसत म्हणाला. मालन रोजच्या रोज सुपर बाजारमध्ये कामाला जात होती, परंतु ठरलेल्या पगारातच राबावं लागत होतं. पगारात वाढ नाही आणि कामात कटकटी, याला ती कंटाळी होती. इतर बायका थोड्याफार शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या कामात बदल होत होता. पगार वाढवून मिळत होता. परंतु मालन अशिक्षित असल्यानं झाडलोट करणं, धान्य निवडणं, मालाच्या पिशव्या पॅक करणं हीच कामं सातत्यानं करावी लागत होती. त्यामुळं अन्य काही उद्योग व्यवसाय करता येईल का याचा ती मनात विचार करत होती. एक दिवस धाडस करून मालनने सदाला भीतच विचारलं, अहो, मी काय म्हणते ते जरा ऐकता का? अगं, आजपर्यंत तुझंच ऐकत आलोय, दुसऱ्या बायांचं कधी काही ऐकलंय का? मालनची चेष्टा करत करत सदा म्हणाला. दुसऱ्या बायांचं ऐकून तरी बघा की. अडाणी मालनचं दांडकं बघून कोणत्या भवानीचं ऐकायची तुमच्यात हिंमत आहे? ते बघतेच मी. मालन फनकाऱ्यानं म्हणाली. अगं, मी तुला गमतीनं खादाड म्हैस म्हणायचो. ते दिवस वेगळे होते. आता तू तरी किती बदलली आहेस. आता बऱ्यापैकी शुद्ध बोलतेस. भावी डॉक्टरची आई, इंजिनियरची आई म्हणून 4 चौघात नाकातली नथ तोऱ्यात उडवत फिरशील, तेव्हा तुझा रुबाब वेगळाच असणार आहे. मालन, तू माझी धाडसी वाघीण आहेस. वाघिणी पुढं कोण डरकाळ्या फोडेल का? अगं मालन, मी थोडीशी तुझी गंमत केली. सदा असं म्हणताच मालनची कळी खुलली आणि ती म्हणाली, मी काय सांगते ते ध्यान देऊन ऐका. तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का बघा, आणि होय नाही काय ते सांगा, म्हणजे मला पुढच्या तयारीला लागता येईल. सदा विचारमग्न झाला. आज असं नेमकं मालनच्या डोक्यात काय पिकतंय ते तर पाहूया, असं मनात समजावत सदा म्हणाला. हो, सांग मालन. तू माझ्या खांद्याला खांदा लावून संसारास हातभार लावते आहेस. तुझाही तेवढाच अधिकार आहे. आपण एकमेकांची मतं, विचार जाणून घेतले पाहिजेत. योग्य अयोग्य गोष्टीवर साधक बाधक विचार केला पाहिजे. तू काय किंवा मी काय, संसार रथाची 2 चाकं आहोत आपण. एक चाक रुतलं तरी दुसरं चाक हलू शकत नाही, याची मला जाणीव आहे.
आणि तू अशिक्षित जरी असलीस तरी कष्टाला डगमगत नाहीस. शिकलेल्या बायकापेक्षाही तुझ्यात हिंमत जास्त आहे, मनगटात ताकद आहे. हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची तुझ्यात जिद्द आहे. तुझी इच्छाशक्ती ही जबरदस्त आहे, हे मी जाणून आहे. बोल, तुला काय सांगायचं आहे ते सांग. सुपरवायझरचे काम सोडावे म्हणते मी. असं एकदम काम सोडण्याचं कारण काय? तुला कोणी काय म्हणालं का? इतर महिलांची भांडण वगैरे झालं का? हा, तुला काम करण्याची सक्ती नाही, परंतु दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते यानं मी मेटाकुटला आलो आहे. घर चालवण्याकरता तुझा हातभार होता, तुझ्या पगारावर घरखर्च भागत होता, आणि आज अचानक काम सोडण्याचा विचार तुझ्या मनात कसा काय आला? सदा थोडा काळजीच्या सुरातच बोलला. अहो, अगोदर पूर्ण ऐकून तर घ्या. माझा कोणाशीही भांडण तंटा झाला नाही. काम तर रोज करायचंच, पण पगारात वाढ नाही, कधी सुट्टी नाही. अहो, तेवढा वेळ आपण आपला उद्योग केला तर दुप्पट तिप्पट पैसा मिळेल. कामात उद्योगात लाजलज्जा बाळगत बसणं किंवा कोण काय म्हणेल असा विचार करत बसलो तर आपल्याला काही कोणी घर बसल्या आणून देणार नाही. मी विचार केला आहे. तो अंमलात आणण्यासाठी तुम्ही होकार दिला तर माझी मिळकत दुप्पट होईल. एका मुलाचा खर्च मी करू शकेन असं मला खात्रीनं वाटतंय, पण तुमची परवानगी असेल तर धाडस करावं म्हणते. असं म्हणत मालक परवानगी देतील का याचा मनाशी अंदाज घेत ती होती. तुझ्या डोक्यातली कल्पना काय आहे ते तर कळू दे, सदा चिंतातूर होऊन म्हणाला. अहो, सुपर बाजार समोरील रोडच्या साईडला वडापाव ऑमलेट पावची गाडी चालू करावी म्हणते. संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत धंदा चांगला चालेल. हातगाडी भाड्यानं मिळते. गॅस शेगडी, कढई, ऑमलेटचा तवा, प्लेटा घेण्याकरता 8-10 हजार रुपये लागतील. गोडे तेल, बेसन, कांदा, मिरची, बटाटे, ताजे पाव, ताजी अंडी रोज खरेदी करायची. विक्री केल्यानंतर उधारी भागवायची. बाजारपेठेत असेच चालते, रोजच्या रोज ताजे चलन. आपण काही भीक मागायला जात नाही. 1 रुपयाच्या पावाचे 2 रुपये होतात. अंडा ऑमलेट, अंडा बुर्जी पाव 20-30 रुपयाला जाते. धंद्यात दुप्पट नफा मिळतो. कुठंवर सुपर बाजारमध्ये झाडलोट करत आणि धान्य निवडत बसायचं? शिवाय छोटासा का असेना आपला स्वतःचा उद्योग असावा असं मला वाटतंय. त्यावर तुमचं मत काय? तुमचा पाठिंबा असल्याशिवाय मी हा नवा उद्योग सुरू करू शकत नाही. मालन डोळ्यात पाणी आणून सदाला विचारत होती. मालन, सुपर बाजारच्या मॅनेजरला काम सोडतो आहे याची पूर्वकल्पना दे. तुझी इच्छाशक्ती असेल तर मी तुला अडवणार नाही, परंतु येणारे सगळेच गिराईक सज्जन असतात असं नाही. काही टवाळखोर असतात, काही डॅम्बिस असतात, प्रसंगी दारूड येतात, अगड तगड बोलतात. मान अपमान पचवण्याची ताकद असावी लागते. हुल्लडबाजी करणारे गावगुंड टगे येतात. सगळ्या गोष्टींना जपावं लागतं. मालन, तुझ्या वडापावाच्या गाडीजवळ मला प्रत्यक्ष थांबता येणार नाही, कारण सरकारी किंवा निमसरकारी नोकराला अन्य कोणता व्यवसाय करता येत नाही. पेपर टाकणं, दूध पिशव्या टाकणं ही दुय्यम बाब आहे. ती फार मिळकतीची गोष्ट नाही, म्हणून लोक लक्ष देत नाहीत. काही लोक हितचिंतक असतात, तर काही लोक आपल्या वाईटावरही टपून बसलेले असतात. कोणाला चांगलं बघवतं तर कोणाला चांगलं बघवत नाही. दोन्ही प्रकारचे लोक असतात. या सर्व गोष्टींचं भान ठेवून तुला उद्योग करायचा असेल तर जरूर कर. माझा तुझ्या विचारांना पाठिंबा आहे. तेवढी हिंमत आणि धडाडे असेल तर जरूर कर, माझी सहमती आहे. अहो, तुम्ही बघा तर, दादा, मामा, काका, नाना, भाऊसाहेब, रावसाहेब म्हणत गिराईकाला गोड बोलते आणि चांगलाच धंद्यात जम बसवते का नाही ते बघा. समजा एखादा गुंड पुंड आलाच अंगावर तर घ्यायचा शिंगावर. आरेला कारे म्हटल्याशिवाय या जगात काही चालत नाही. आपलं तोंड गोड असल्यावर सगळं जग गोड असतंय असं तुम्हीच सांगत असताय.
आणि बाजारमध्ये कामाला लागल्यापासून कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं याचं चांगलं ज्ञान आलंय बरं मला. तुम्ही आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तर कुठं आता 20-25तली बाई राहिली आहे. लोक माझ्याकडं अशा तशा नजरेनं बघायला लोकांना काय खूळ लागलंय काय? आता वयाची 50शी गाठत आली आहे. येणारं गिराईक मला मावशी, काकू, नानी म्हणत येईल. तेव्हा तुम्ही काय वाईट वंगाळ विचार मनात आणत बसू नका. आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी पाहिजे ते कष्ट उपसण्याची माझ्या मनाची तयारी आहे. बोलता बोलता बरीच रात्र झाली होती. सदाचा स्पष्ट होकार घेऊन मालन नव्या उद्योगाची स्वप्न डोळ्यात रंगवत झोपेच्या अधीन गेली. नैनाने कॉमर्सला ॲडमिशन घेतली होती. आपणही खूप शिकावं, बँक अधिकारी किंवा CA व्हावं अशी नैनाची इच्छा होती. बाबांचे मार्गदर्शन तर होतेच. उच्च शिक्षणाचा खर्च जास्त होता. आनंद व रमेशचा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचा होता. पुन्हा त्यात नैनाच्या खर्चाची भर नको. इथेच स्थानिक पातळीवर नैना कॉमर्स कॉलेज करेल आणि आवश्यकता वाटली तर अकाउंटन्सीचा क्लास लावता येईल. प्रत्येक मुलाने वेगवेगळ्या लाईनला गेलं पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रात उत्तम करिअर केलं पाहिजे यावर सदाचा कटाक्ष होता. नैनाही मन लावून अभ्यास करत होती. नैना सदा व मालनची लाडकी बाहुली होती, परंतु ती आता मोठी झाली आहे. तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. शिक्षणानंतर तिला तिच्या योग्य जोडीदार बघून नैनाचं शुभमंगल करायचं आहे. अजून मालनला आणि मला बरेच कष्ट करावे लागणार आहेत. गाठीला गाठ मारून ठेवावी लागणार आहे. सर्व काही नियोजनबद्ध करावं लागणार आहे आणि हे सर्व करण्याकरता परमेश्वरने आम्हा दोघांना धडधाकट ठेवलं पाहिजे. सदा अशी रोज मनोमन प्रार्थना करीत होता. आनंद, तुझ्याशी मला काही एकांतात बोलायचं आहे. प्लीज कॉलेजच्या बागेत भेट. मी तुझी वाट पाहते. सोनम लाडीकपणे आनंदला म्हणाली. आजच भेटायला हवं का? काही विशेष महत्त्वाचं आहे का? कारण मला दुसरं काम आहे. आनंद म्हणाला. दुसरे काम नंतरही करता येईल, पण तुला भेटून तुझ्याशी बोलून मला माझं मन मोकळं करायचं आहे. तू सगळ्यांच्या मत्तीला धावून जातोस आणि माझी साधी रिक्वेस्टही मान्य करत नाहीस. याला काही अर्थ आहे का? प्लीज 5 मिनिटांच्या आत ये. कॉलेज बागेतील कॉर्नरवर शेवटच्या बाकड्यावर मी तुझी वाट पाहते. असं म्हणत लटक्या रागाने सोनम तडक बागेकडे निघून गेली. सोनमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आनंद क्षणभर जागीच थबकला आणि मग तिने मोहिनी घातल्याप्रमाणे हळूहळू पावले टाकत कॉलेज बागेतील कॉर्नरवर असलेल्या बाकड्याकडे खाली मान घालून गेला. सोनम, काय म्हणतेस तू? मला इकडे कशाकरता बोलावलेस? आपल्याबद्दल इतरांना काय वाटेल? कदाचित आपल्याविषयी नको तो गैरसमज करून घेतील. 4 चौघांसमक्ष भेटणं बोलणं वेगळं, परंतु असं एकांतात दोघांनी एकत्र बसणं बोलणं म्हणजे लोक नको तो अर्थ काढतात. माणसं कितीही शिकली तरी संशयी वृत्ती कमी होत नसते. ज्याला त्याला त्याच मोजमापानं मोजलं जातं. अर्थात आपल्या मेडिकल क्षेत्रात त्याला कोणी फारसं महत्त्व देत नसतात. शेवटी काय, ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आनंद काहीतरी बोलायचं म्हणून बरळत होता. आनंद, तू स्कॉलर आहेस, हुशार आहेस. तुझे कष्ट, जिद्द, अभ्यासाची चिकाटी आणि मुख्य म्हणजे तुझा स्वाभिमानी स्वभाव मला खूप आवडतो. म्हणून मी तुला एक विनंती करते. सोनम, काही भलताच हट्ट करू नकोस. तू श्रीमंत बापाची पोर आहेस. मी गरीब कुटुंबातून आलो आहे. तुझ्या आवडीनिवडी, तुझे छंद वेगळे. तुला अभ्यास केला काय किंवा न केला काय काही फरक पडणार नाही, पण माझं तसं नाही. आनंद शांतपणे म्हणाला. आनंद, सॉरी बरं का. परवा मी तुला इतर मैत्रिणींसमवेत असता अयोग्य बोलायला नको होतं. खरंच माझं चुकलं. तू मला माफ करशील ना? हात जोडून सोनम म्हणत होती. झालं गेलं, मी तेव्हाच विसरून गेलो. तू नाही तर आणखी इतर कोणीतरी केव्हा तरी माझ्या परिस्थितीवर मला दोषीनं दिलंच असतं. त्याचं मला काही वाटत नाही आणि वाटणार पण नाही.
कोणाचीच परिस्थिती त्रिकाळसारखी असू शकत नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. या जगात शाश्वत असे काहीच नाही. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, तारुण्य हे आज असेल, उद्या नसेल. पण माणूस म्हणून आनंदानं जगणं हे तर आपल्या हाती आहे. परिस्थितीवर मात करत मी शिक्षण घेतोय, यात वाईट काय आहे? सांग ना सोनम. आनंद भावविवश होत म्हणाला, अरे आनंद, खरंच मी चुकले म्हणाले ना. तू मला माफ केलं म्हणत नाही तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. एवढी का मी तुझ्याशी वाईट वागले? नाही ना? अरे मग मग यार मला माफ कर ना. आनंद, आजपर्यंत मी अशी कोणाकडे क्षमा याचना केली नाही. फक्त तुझ्यासाठी, हो, फक्त तुझ्यासाठी हतबल झाले आहे. तुझ्यासाठी मी वेडी पिशी झाले आहे. आनंद माझ्यासोबत असेल तर मला जीवनात अन्य काही नको आहे. फक्त तू मला हवा आहेस. प्लीज आनंद, मला माफ केलं म्हण ना, आणि डोळे भरून एकदा माझ्याकडे पहा ना. सोनम अगतिक होऊन म्हणत होती. हात रुमालाने डोळे पुसत स्पुंदत होती. अगं, हे काय सोनम, मी तुला तेव्हाच माफ केलंय. तू तुझ्या हाताने घातलेला विळखा सोड बघू. अगं, आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत. तू मला आपुलकीने विळखा घातला असला तर इतरांच्या नजरेच्या कॅमेऱ्यात कैद देखील झालो असू. तुझी गोष्ट वेगळी, तुझे मित्र वेगळे, तुझे बहाणे वेगळे. गळा मिठी मारणं काय, शेकहँड करणं काय, हे तू सगळं बिनधास्तपणे करतेस. आपल्या मेडिकल कॉलेजची तू सौंदर्यवती आहेस. नुसती क्वीन गर्ल नाही तर अनेकांच्या दिलाची तू धडकन आहेस. अनेकांच्या स्वप्नातील तू स्वप्न सुंदरी आहेस. आनंद तिचे स्तुतिगान गात होता. आनंदने केलेले वर्णन ऐकून सोनम अंतरी शहारली होती. मनमोहक मोहरली होती. नजरेतून बावरली होती. त्याच मूडमध्ये क्षणभर आनंदच्या बाहुपाशात अगदी घट्ट पिलगली आणि म्हणाली, आनंद, उद्यापासून पूजाच्या मेडिकल दुकानातील पार्ट टाइम जॉब सोड. तिथे तुला असा काय पगार देतात? आणि मुख्य म्हणजे तुझा महत्त्वाचा वेळ वाया जातो. प्लीज माझ्यासाठी एवढं कर. तुझा जॉब सोड. कसं शक्य आहे ते? मला माझ्या कष्टाचे 4,000 रुपये मिळतात. त्यामुळं माझा हॉस्टेल व मेसचा खर्च भागतो. आई बाबांवर सगळा खर्चाचा भार घालू शकत नाही मी. आनंद, त्याकरता मी तुला दरमहा 10,000 रुपये देते. आहे तुला कबूल? आनंदचा अंदाज घेत सोनम म्हणाली, सोनम, मी तुझ्याकडून फुकटचे 10,000 रुपये का घेऊ? फुकटचे कोणी दिलेलं मला आवडत नाही. तसे आईबाबांचे माझ्यावर संस्कार आहेत. स्वकष्टाच्या कमाईतून मिळवलेला मोबदला सर्वश्रेष्ठ असतो. मला कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबायचं नाही. आनंद ठामपणे म्हणाला, अरे आनंद, मी हे उपकार म्हणून देणार नाही. माझ्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर. माझा बॉडीगार्ड म्हणून काम कर. तू कष्टपूर्वक अभ्यास करून काढलेल्या नोट्स मला देत जा. त्या नोट्सचा मोबदला म्हणून, आणि मुख्य म्हणजे दिलदारपणे तू दिलेला सहवास, फ्रेंडशिपची कदर म्हणून मी तुला दरमहा 10,000 रुपये देईन. न मागता न चुकता तुझी गरज पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. वैयक्तिक तुझा मित्र, परंतु इतरांच्या दृष्टीने पर्सनल बॉडीगार्ड म्हणून वावरायचं. बोल, आहे ना कबूल? सोनम आनंदच्या नजरेचा अंदाज घेत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. सोनम, विचार करून मी 2 दिवसानंतर तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन. आनंद म्हणाला, हे बघ आनंद, मी एका श्रीमंत बापाची, एका यशस्वी उद्योगपतीची एकुलती एक लाडकी लेक आहे. मला होकार माहीत आहे. नकार मला सहन होत नाही. माझ्या एवढी चांगली ऑफर तुला कोणी देऊ शकत नाही. तुझा निर्णय लवकर दे. चल, गुड बाय म्हणत सोनम नागिनीसारखी फुतकार सोडत निघून गेली. आपण स्वप्नात तर नाही ना? सोनमला आज नेमकं काय झालंय? ती खरंच प्रामाणिकपणे सांगते की बनवाबनवीचं ढोंग करते? काहीच कळायला मार्ग नाही. ती म्हणते तसं केलं तर आपला वैयक्तिक तोटा काहीच होणार नाही. आर्थिक लाभ होईल.
परंतु मला तिच्यासमोर कायमचा मिंधेपणा स्वीकारावा लागेल. श्रीमंतीत लाडावलेल्या पुरीचा मूड सांभाळत माझा वेळ तर जाणार नाही ना. तिच्या सान्निध्यात गेल्यानंतर माझ्या अभ्यासात अधोगती तर होणार नाही ना. खरंच ती माझ्यासाठी मनापासून करते की मला माझ्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी सोनम नाटकं तर करत नाही ना. काय सांगावं. बायकांच्या मनात असंख्य गोष्टी दडलेल्या असतात. बाईला पुरुषाच्या मनातलं चटकन ओळखता येतं, परंतु पुरुषांना मात्र बायकांच्या मनात काय चाललंय याचा केव्हाच थांगपत्ता लागत नाही. सोनम आनंदला बागेत एकटीच भेटली. दोघात काय चर्चा झाली असेल याविषयी पूजाला धाकधूक वाटत होती. खरं तर आनंद आपल्या दुकानी काम करतो. गरीब कुटुंबातला होतकरू मुलगा. आनंदविषयी पूजाला सहानुभूती वाटत होती. पूजाचा बाप अत्यंत कंजूष आणि खडूस स्वभावाचा होता. कदाचित आनंद माझ्याच वर्गात शिकतो आहे हे समजल्यावर पप्पा त्याला कामावर ठेवणार नाहीत. खरं तर सोनमला आनंदविषयी सांगायला नको होतं. त्याचा गैरफायदा सोनम घेईल की काय अशी शंका पूजाच्या मनात येत होती. आनंदविषयी पूजाच्या हृदयात हळुवार भावनेनं घर केलं होतं. मात्र नाटकी सोनमच्या नादी लागून मला दुरावतोय की काय याची भीती पूजाच्या मनात निर्माण झाली. आपला बाप इतर मुलांबरोबर कधी बोलू देत नाही. घरात तर अगदी हिटलरसारखी हुकुमशाही गाजवतात. कधी नव्हे ते अगदी पहिल्यांदाच माझ्या कोमल भावनेला प्रेमळ नजरेला आनंद विषय मिळाला होता. तोच आनंद आता सोनम माझ्याकडून हिरावून घेते की काय याची तिला धाकधूक वाटू लागली होती. मनातल्या मनात पूजाला आनंदविषयी हुरहुर आणि रुखरुख वाटत होती. नजरेत ओढ होती. मनात असूयेची होड होती. आनंद हा माझाच असला पाहिजे त्याची आनंदी मूर्ती पूजा काळजात जपत होती. पण कोणापुढे काही बोलायची व्यक्त करायची हिंमत होत नव्हती. मनातलं गुज सांगण्याचं तिच्यात धाडस नव्हतं. मात्र आनंद नावाचा जप करत आपण झुरणी लागलो आहे ही बाब तिला पटत होती. पण एखादी जवळ आपलं मन उलगडावं अशी एकही जीवाभावाची मैत्रीण नव्हती किंवा आनंद जवळ आपल्या काळजातला कप्पा उलगडून भरभरून बोलावं असं मनात असूनही बोलायचं धाडस होत नव्हतं. मग हा गुंता सुटायचा कसा. आपलं एकतर्फी प्रेम आनंदला केव्हा कळणार हाही प्रश्नच आहे. ह्या अशा प्रकारच्या अनंत विचारांनी पूजाचं डोकं भणभणत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.